आजीनं काय केलं, सगळे पक्वान वाढले तर होतेच, पण सगळे पक्वान त्या महाराजांच्या अशा आजूबाजूनं ठेवले, म्हणजे महाराजांना इतुसं सुद्धा काहीच कमी पडू नये ही भावना त्या आजीची होती. पण खऱ्या अर्थानं महाराज जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर घास उचलला, खायला सुरुवात केली. पण खात असताना महाराजांचं सरळ लक्ष त्या सगळ्या पंचपक्वानांवरती गेलं. पण याकडे लक्ष जाता जाता अचानक त्या महाराजांचं लक्ष त्या किचनकडे असणाऱ्या त्या पापडाच्या त्या प्लेटकडे गेलो, की या प्लेटमध्ये पापड आहेत, पण आजीबाईनं सगळं वाढलं पण पापड मात्र वाढायचे. आता मला सांगा, असताना कोण येते? महाराज आहेत. आजीबाईला म्हणायचं कसं, आजी अहो सगळं वाढलं पण पापड वाढायचे राहिले. आजी म्हणील काय माणूस आहे, ह्याला घरी खायला मिळत नाही का काय, एवढा तुटून पडला एवढं पुढं वाढून सुद्धा. पण युक्ती चालवावी लागेल, खायचं तर आहे. मग महाराजांनी काय केलं,